नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन फायनली आता प्रियाला घरी घेऊन आलेला असतो. घरातील सगळ्यांचे चेहरे प्रियाला पाहिल्यानंतर अगदी पाहण्यासारखेच होतात, कारण त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्जुन सायलीला खरंतर खूप मोठा हा धक्का बसलेला असतो, कारण त्यांना कल्पनाच नसते की ही आज लगेचच घरी सुटून येईल. आता तर कुठे तिच्या केसची प्रोसेस सुरू झाली होती आणि अचानक घरी कशी, हा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अस्मिता हे सगळेच जण रागात प्रियाकडे बघतात. तर प्रिया आता साळसूतपणाच्या आव्हानात, माझ्या फॅमिलीला मी खूप दिवसानंतर भेटले हे असं दाखवत तिच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल असतं आणि ती सगळ्यांकडे तेवढ्याच प्रेमाने बघत असते. परंतु आता तिच्या मनात कपट असतं आणि हे सगळ्यांना माहीत असतं. अश्विनला वाटतं की माझ्या प्रियाला आता घरातील सगळ्यांना बघून एवढा आनंद झालाय म्हटल्यानंतर घरातील सगळेजण प्रियाला माफ करतील आणि घरात घेतीलच. अश्विन हा प्रियाकडे बघतो तेव्हा प्रियासुद्धा अगदी त्याच्याकडे बघून गालात हसते. मग अश्विन म्हणतो, अगं तन्वी, चल आतमध्ये चल. तेव्हा निर्लज्ज प्रिया आता उंबरठ्याच्या आतमध्ये पाय टाकणार तेवढ्यातच सायली म्हणते, खबरदार, कारण तुझं पाऊल ना अजिबात माझ्या दारात टाकायचं नाही. असं म्हणून सायली रागातच पुढे येते, अगदी पदर खोचूनच, आणि रागात तिला म्हणते, यापूर्वी ना सगळ्यांना फसवून तू या घराचा उंबरठा ओलांडला होता, आता पुन्हा नाही येऊ शकत आणि सगळ्यांच्या भावनांशी मी तर तुला अजिबात खेळू देणार नाही. तेव्हा अर्जुन सुद्धा तितक्याच रागात आता पुढे येतो आणि विचारतो, काय गत नवी, पण तू सुटलीच कशी इतक्या लवकर जेलमधून? कारण आता कुठे तर तुझी केसची प्रोसेस सुरू झाली होती की तुला खरंच माफी दिली गेली? मग आता प्रिया काहीच उत्तर देत नसते. ते पाहून अश्विन म्हणतो, अर्जुन दादा, अरे माफीचा साक्षीदार केलं गेलं. अरे तुमच्या प्रोफेशनमध्ये बॅच बातम्या फिरतात, तर अरे म्हणजे आज उद्या तुला हेही कळेल की तन्वी सुटलीच कशी. पण हरकत नाही, तन्वीला आता आमच्या रूममध्ये जरा आराम करून देऊयात, जरा सेटल होऊन दे, आणि मग आम्ही दोघेही येतो आणि तुला सगळं सविस्तर सांगतो की या आज कोर्टामध्ये ना नक्की काय काय घडलं. हे ऐकून सायली आणि अर्जुनला जबरदस्त असा धक्का बसतो आणि घरातील सगळ्यांना सुद्धा तितकाच धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रताप आता पुढे येतो आणि विचारतो, म्हणजे तन्वी काय कायदेशीर मार्गाने सुटली की काय? अश्विन म्हणतो, हो, तुम्हाला काय वाटलं माझी तन्वी जेलमधून पळून आली का? पण तसा अजिबात काही घडलेलं नाहीये. असं म्हणून तो सायलीला सांगतो, सायली आता बाजूला व्हा, कारण तुझा हा ड्रामा ना आपण नंतर कधीतरी बघू. असं म्हणून तो आता सायलीचा अपमान करत असतो. अर्जुनला अजिबात ते पटत नसतं. त्याचवेळी प्रिया मात्र गालात हसते, कारण आपला नवरा आपली बाजू घेतोय, आपल्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे तिला कसलंच टेन्शन नसतं. त्यानंतर तो म्हणतो, तन्वीला खूप आरामाची गरज आहे आणि तिची तब्येत अजिबात ठीक नाहीये, त्यामुळे व्हा बाजूला आता सगळ्यांनी. असं तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो, पण त्याचं कुणीच ऐकतं नसतं. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का? मी तुम्हाला आत्ताच सांगते की ही मुलगी ना या घरात अजिबात येऊ शकते नाही, कारण हे ना सभ्य माणसांचे घर आहे आणि गुन्हेगारांना अजिबात इथे थारा नाही. तेव्हा अश्विनच्या तळपायाच्या आगच मस्तकात जाते. आता तन्वी घरात सुद्धा येत नाही, तोच तिथे व्हायला सुरुवात होते. अश्विन रागात अगदी हातवारे करून म्हणतो, तन्वीला अजिबात गुन्हेगार म्हणायचं नाही, कारण कायद्याने आता तिची सुटका केली आहे. तेव्हा सायली अजूनच रागात म्हणते, हे पहा, कायद्याने तिची सुटका केली असेल, पण या घरात येण्याची परवानगी ना मी अजिबात तिला देत नाही. असं म्हणून सायली चांगलाच हिसका आता तिला दाखवते आणि सर्वांना सायलीचा हा निर्णय पटलेला असतो, त्यामुळे कुणी काही सायली मध्ये बोलतच नाही. मग प्रिया रागाच्या भरात विचारते, काय मला परवानगी देणारी किंवा न देणारी तू कोण आहेस? सायली मग आता कल्पना म्हणते, सायली ना या घरची सून आहे आणि ती जी काही बोलतीये ना, तर आम्हाला सुद्धा अगदी तसंच वाटतंय. अजिबात
तू या घरात पाऊल टाकायचं नाहीस असं देखील कल्पनाच म्हणणं असतं. आणि हे बघ, तुझ्यानं आता इथून पुढे या घराशी काहीही संबंध नाहीये, पण जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच का असा प्रश्न ती प्रियाला करते. मग आता प्रिया म्हणते, कारण मी सुद्धा या घरची सून आहे आई. तेव्हा रागातच कल्पना म्हणते, ए बाई, तू मला अजिबात आई म्हणू नकोस. हा, आणि तुझ्यासारख्या मुलीची आई होण्यापेक्षा ना मी अगोदर मरणपत करेन असं कल्पना आता शेवटचंच तिला सांगते. तेव्हा प्लीज आई, तू तरी असं बोलू नकोस ना, प्रिया म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, हे बघ तान्हवी, अजिबात आता पुढे काही बोलू नकोस. अगं तू आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत राहिलीस, कोर्टामध्ये नेहमी खोटच बोलत आलीस ग. तू फक्त गुन्हा नाही केलास, तर आमच्या भावनांशी खेळून ना तू खूप मोठं पाप केलं. पाप, आणि तरीही आम्ही तुला माफ करू, तुझा स्वीकार करू असं तुला जर वाटत असेल. दुसरीकडे साक्षीला समजलेलं असतं की प्रिया जेलमधून सुटली. मग आता तिला हसावं की रडावं, दुःख माना की आनंद व्यक्त करावा हेच कळत नसतं. म्हणून ती म्हणते, वाह वाह, अरे वाह. म्हणजे ज्या प्रियाला तुम्ही मूर्ख समजत होतात, ती प्रिया तुम्हाला चुना लावून जेलमधून सुटली सुद्धा. अहो अण्णा, तुम्ही तर अगदी कमाल न्यूज दिली आहे. मला माझे ना कान अक्षरशः तृप्त झाले. वा, म्हणजे प्रिया आता तिला मनासारखं हाव तसं आयुष्य सुंदर जगणार, आणि मी साक्षी शिखरे या जेलमध्ये आयुष्यभर सडणार. हेच म्हणायचं ना अण्णा, तुम्हाला हेच म्हणायचं ना, असं ती पुन्हा पुन्हा विचारते. मग आता अण्णा म्हणतो, मला कळतं बाळा तुला काय म्हणायचं, पण आता काय करतेस. तेव्हा ती रागातच म्हणते, नाही अण्णा, हो तुम्हाला काहीच कळत नाहीये, कारण तुम्ही ना सगळेजण या तुरुंगात नाही आहात, मी आहे या तुरुंगात. अहो तुम्ही तुम्हाला हाव तसं अगदी मस्त आणि आरामात मनासारखं आयुष्य ये जगताय, पण माझं काय अण्णा. अहो माय गॉड, मी ना या चार भिंतीमध्ये सडतीये, पण नाही हो अण्णा, नाही नाही, मी काही इथून बाहेर पडणार नाही. मी इथेच मरणार, इथेच सडणार असं ती स्वतःला म्हणत असते. मी या चार भिंतींच्या आतच मरणार, माझं ना खरंच काही होऊ शकत नाही असं ती अगदी पश्चातापाने म्हणत असते. आणि अण्णावरच चिडून म्हणते, ऐका, मला ना इथून पुढे अजिबात भेटायला यायची गरज नाही, मी सांगते आत्ताच. तेव्हा आता अण्णाला सुद्धा आपल्या लेकीबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. ती प्रियाबरोबर चुना लावून तेथून पळाली असं अण्णाला माहीत असतं, कारण तिने बरोबर सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित असा उपयोग करून, डोक चालवून स्वतःची सुटका करून घेतलेली असते. आणि अण्णा जाळ्यात अडकलेला असतो. दुसरीकडे अश्विन अजूनही घरच्यांबरोबर हुज्जतच घालतो. तुम्ही आम्हाला आता आमच्याच घरात येऊ देणार नाही असा प्रश्न जेव्हा तो करतो, तेव्हा मात्र अस्मिता विचारते, काय आमच्या घरात आता हिलाच विचारणा. अरे हिने हे घर आपलं केलं, कधी आपलंसं मानलंय का कधी, कारण हिला ना घरातल्या कोणत्याही माणसाचं सुख नाही बघवत रे, आणि तिला ते सुखट नको आहे असं म्हणून आता अस्मिता सुद्धा प्रियाला बोलत असते. ते पाहून आता प्रियाला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण आतापर्यंत अस्मिताने आपल्याला साथ दिलेली असते, आणि आज अचानक अशी काय वागते हा प्रश्न तिला पडतो. मग आता प्रिया पुन्हा एकदा नाटक करते आणि म्हणते, अस्मिता, अगं तुम्ही खरंच सगळेजण माझ्या खूप जवळचे होतात. माझं वैर फक्त आणि फक्त सायलीशी होतं, आणि ते सुद्धा मी तिची जाऊ होऊन सगळं काही विसरायला तयार सुद्धा होते. तेव्हा सायली म्हणते, हो का अगं, पण अश्विन भाऊजींशी लग्न करून तू इथे आलीसच कशाला, कारण तुला ना सूड उगवायचा होता माझ्यावरचा आणि यांच्यावरचा. तेव्हा अश्विन सारखाच प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो, हे बघ सायली, असं काहीच नाहीये समजलं. तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, अरे तुझा तन्वीवर एवढा आंधळा विश्वास आहे, आणि याचा आश्चर्य मला वाटतच नाही रे अश्विन, कारण ही कोणावर कोणता मंत्र फुकून सगळ्यांना कसं आपलंच करते ना, हे मला अगदी चांगलंच माहीत आहे. आणि तसंही हिच्या गोडव्याला मी फसलेच होते की, परंतु हिने काय केलं, माझाही विश्वासघात केला आणि सगळ्यांच्या देखील, आणि आताही ना मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे. तेव्हा अस्मिताच एवढं परखडपणे आणि तुटक बोलणं ऐकून
मात्र प्रिया घाबरतेच, कारण तिला माहीत असतं अस्मिता एकच आहे जी आपल्याला या घरामध्ये सांभाळून घेऊ शकते. आणि ती सुद्धा विरोधात गेल्यामुळे प्रिया म्हणते, अस्मिता तू बदलीच कशी? तेव्हा आता अस्मिता म्हणते, अगं आता खरी मी शहाणी झालीय. मग अश्विन पुन्हा म्हणतो, आय डोंट बिलीव्ह दिस. आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला अशी वागणूक मिळतीये. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, हे बघ अश्विन, आम्ही सगळेजण ना अगदी चांगल्यासाठीच बोलतोय. या घरामध्ये ना खूप आनंद होता रे. या अगोदर सगळेच जण अगदी म्हणायचे सुभेदार फॅमिली अगदी आयडियल फॅमिली आहे आणि आयडियल हॅप्पी फॅमिली आहे. आणि मग तू काय केलं? तर हिला लग्न करून आपल्या घरामध्ये तू घेऊन आलास. आणि मग नंतर काय झालं? तर छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप निगेटिव्हिटी सुद्धा पसरायला लागली. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते की हो, आम्ही सुद्धा तन्वीच सगळं वागणं सहन केलंच. की अगोदर म्हणजे तिच्या आळशीपणा, सायलीला छोट्या छोट्या गोष्टींमधून त्रास देणं, तिचा तो कपटेपणा. अगं आम्ही तर तुझं सगळं काही वागणं पोटात घातलं. अगं का पोटात घातलं? तर तू ना रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना म्हणून. पण तन्वी, अगं तू तर अगदी त्यांना सुद्धा का लाज आणलीस? त्यावेळी आता प्रताप म्हणतो, हे बघ तन्वी, तू ना वाईट सून आहेसच, पण खरं तर तू वाईट मुलगी सुद्धा आहेस. आणि जेव्हा आम्हाला समजलं ना की तू एक गुन्हेगार सुद्धा आहेस, तेव्हा तुझं हे पाप आम्ही पोटात घेऊ असं तुला वाटलंच कसं? आम्ही तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं आणि आजही तुला माफ करणार नाही. तेव्हा कल्पना रागात म्हणते, अगं तुझ्यामुळे मी काय केलं? माझ्या सोन्यासारख्या सुनेला ना दूर लोटलं. अगं मी इतक्या गुन्ह्या मुलीचा नारा राग केला. तू जर आमच्या घरात आली नसती ना, तर आम्ही अगदी सगळेजण गुण्या गोविंदाने राहिलो असतो. तेव्हा विमल सुद्धा आता म्हणते, तन्वी ताई, मला माफ करा, कारण मी लहान तोंडी मोठा घास घेते. तुम्ही नव्हतात ना तेव्हा आम्ही सगळेजण खूप खुश होतो, आनंदात होतो. त्यामुळे ना मी तुमच्या पाया पडते. आता अजिबातच आमच्या आनंदाला ना दृष्ट लावू नका. मग आता प्रियाच्या आणि अश्विनच्या तळपायाची आगच मस्तकात जाते, कारण घरातील सर्वांबरोबर आता घरातील मोलकरी सुद्धा यांना बाहेर जायला सांगतीय. हे पाहताच आता प्रिया अगदी रागात म्हणते, घर फिरलं की घराचे वासे फिरतात म्हणणं काही चुकीचं नाहीये. आता कोणीही उठणार आणि मलाच येऊन बोलणार ना. मग आता अस्मिता रागातच म्हणते, बघा अजून ना हिचा माज तर गेलाच नाहीये. मग आता प्रिया म्हणते, अस्मिता अगं असं नाहीये, मी सगळ्यांच बोलणं ऐकून घेतीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेच ऐकून घेण्याची ना गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी, या घरचं वातावरण ना आम्ही अजिबात तुला बिघडू देणार नाहीये. त्यामुळे निमूटपणे ना आता तू इथून निघ असं अर्जुन रागातच म्हणतो. आणि अगदी चुकून सुद्धा या घराकडे ना तू बघायचं पण नाहीस अशी स्पष्ट धमकी देत तो तिला बाहेर जायला सांगतो. तेव्हा सगळ्यांनीच आता विरोध केल्यामुळे अश्विन मात्र चवताळूनच उठतो आणि तेवढ्याच रागात म्हणतो, तू आतमध्ये चल तन्वी, मी बघतो तुला कोण रोखते घरामध्ये जाण्यापासून. असं म्हणून तो सगळ्यांना धमकीच देऊ लागतो. माझ्या घरात येण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, समजलं? तेव्हा तो आता प्रियाचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जाणार. तितक्यातच कल्पना म्हणते, पण मी अडवू शकते ना, तुझी आई तर अडवू शकते. आणि मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे का तुझ्यात? अरे बोलणं आहे का? असं म्हणून ती त्याला आता जाब विचारू लागते. आणि मी तुझ्यावरती माया केली नाही, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक आहे असं कल्पना प्रियाला म्हणते. आणि परत अशी चूक ना मी कधीच करणार नाही. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा लगेच सगळ्यांच मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. कल्पनाला ती म्हणत असते, पण आई अगं माझं प्रेम ना, तुमच्यावरचं माझी माया तुमच्यावरची ना खरी होती अगं, आणि मी सगळं यांपेक्षा जास्त प्रेम ना तुझ्यावरच केलं. तेव्हा कल्पना विचारते, आई शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का तुझी? अगं मी तुझ्याकरता काय नाही केलं, आणि स्वतःच्या मुलीपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम केलं. पण तू काय केलंस तर माझ्याच पाठीमागे खंजर खूप असलास. अगं एकतर तू आमच्याशी गोड बोलत राहिली
आणि दुसरीकडे काय केलं, त्या खुनी मुलीला मदत करत राहिलीस. अग, तू ना सगळ्या जगाशी अगदी खोट बोलत राहिलीस. तू ना सुभेदारांच्या अभरूला काळीमा फासलास. आता कल्पनाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल, म्हणूनच सायली म्हणते, नका ना त्रास करून घेऊ आई. तेव्हा कल्पना म्हणते, आज मी सगळ्यांसमोर आणि तन्वीच्या समोरही सांगते की मी तुझ्यापेक्षा तन्वीला सर्वात जास्त महत्त्व दिलीय आणि ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली. आणि तुला सांगू सायली, तू ना हिरा आहेस, हिरा, आणि तन्वी मात्र कोळसा आहे. मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. कारण ही मुलगी जर का पुन्हा आपल्या घरात शिरली ना, तर माझं अख्खं घर सुद्धा जाळून टाकीन. तेव्हा प्रिया आता रडण्याच नाटक करते आणि म्हणते, नाही नाही सॉरी, माझं चुकलं, मी साक्षीची बाजू घ्यायला नको होती. पण मी ना त्या महिप्तला खूप म्हणजे खूप घाबरले. मी त्याच्या सगळ्या शब्दांमध्ये अडकत गेले आणि म्हणून खोट बोलत राहिले. आणि हे कोर्टामध्ये सिद्ध झालं ना, म्हणून कोर्टाने मला सोडलंय असं म्हणून ती आता कल्पनाला सांगते, आई, मला तुझ्या पायाशी जागा दे, प्लीज प्लीज जागा दे, आणि मला माझ्या पापाच प्रायश्चित सुद्धा करू देत. मला ना घरात येऊ दे आई, प्लीज, असं म्हणून आता प्रिया लगेचच कल्पनाचे पाय पकडते आणि नाटक करू लागते. तेव्हा प्रियाला मागे ढकलत, चालती हो, इथून दूर हो, अस रागात कल्पना म्हणते. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, मम्मा, तू हे काय करतेस ग, काय करतेस काय. तेव्हा आता प्रिया लगेचच प्रतापकडे बघते आणि म्हणते, बाबा हो, तुम्ही नेहमीच मला समजून घेत आलात, त्यामुळे प्लीज प्लीज आम्हा दोघांनाही आता आतमध्ये येऊ द्या ना, असं म्हणून ती मात्र आता रिक्वेस्ट करू लागते, हात जोडू लागते. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, हे बघ तन्वी, जो माणूस जास्त समजूतदार असतो ना, त्याचाच गैरफायदा नेहमी घेतला जातो. आणि जसा तू घेतलास ना, अगदी तसाच अगं मलाच कळत नाहीये रविराज आणि प्रतिमाचा एकही गुण घेतला नाहीस तू. अगं हे फक्त तुझं दुर्दैव नाहीये, तर आमच्या सगळ्यांचंच दुर्दैव आहे. आणि आली ना तशी परत जा, या घरात काही तुला जागा नाही, असं प्रताप रागातच तिला म्हणता. प्रिया म्हणते, अस्मिता, अग अस्मिता, निदान तू तरी समजून घे ना ग मला. तेव्हा अस्मिता मात्र रागातच म्हणते, बाई, जरा गप्प बस, इथून जायचं, तू काय घेशील तेवढं सांग. अगं, तुझा आवाज माझ्या बाळाच्या कानावर पडतोय ना, हेच इतकं भयंकर आहे. आणि माझ्या बाळाला ना कळलंच नाही पाहिजे की जगामध्ये ना तुझ्यासारखी आतल्या गाठीची माणसं सुद्धा राहतात आता, असं म्हणून प्रियाची अगदी इज्जतच अस्मिताने काढलेली असते, तिचा अपमान केलेला असतो. तेव्हा आता प्रियाला समजतं की आपलंच मनासारखं वागणार इथे कुणीही राहिलेलं नाहीये. ती आता रडण्याची नाटक सुरू करते. अश्विन मात्र तिला धीर देतो. मग आता अश्विन म्हणतो, रडू नकोस, रडू नकोस तन्वी. तेव्हा ती म्हणते, अरे बघ ना तू अश्विन, अरे अस्मिता सुद्धा मला असं बोलतीये. मग आता तो म्हणतो, हे बघ, या माणसांसाठी ना तन्वी, तू अजिबात डोळ्यात पाणी आणू नकोस. मग त्यानंतर सायली विचारते, आता आणखी काय ऐकायला थांबली आहेस, तू निघायचं आता. तेव्हा प्रिया आता कावरी बावरी होते आणि विचारते, मी आता माझं घर सोडून कुठे जाऊ, कारण आई आणि बाबा तुम्ही सगळेजण मला अगदी हवे आहात हो. आणि खरं तर मी त्या महिप्त आणि साक्षीमुळे शिक्षा भोगतीय. माझी फक्त एवढी चूक झाली की मी तुम्हाला ना अगदी पहिल्यापासून खरोखर सांगायला पाहिजे होतं, आणि जे ना मी तुम्हाला नाही सांगितलं, आणि महिप्त शिखरे सगळ्यांचा जीव घेईल या भीतीने मी अगदी गप्पच राहिले नेहमी. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि विचारतो, काय महिप्त आम्हाला मारून टाकेल आणि मी त्याला तसं करू देईल असं तुला वाटतं का. अगं जरा तुझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल अशा थापा तरी मार. मग आता प्रिया म्हणते, अरे अर्जुन, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी 2 वर्ष झाले आहे महिपच्या धमक्या ऐकतीये, एवढ्या बाबतीत तरी ठेव विश्वास, अशी ती विनंती करत असते. पण अर्जुनच मन मान्य करायला तयारच नसतं आणि माझं चुकलंय, माझं चुकलंय असं म्हणून ती स्वतःच्या गालामध्ये मारून घेत असते. त्याचवेळी आता अश्विन म्हणतो, तन्वी, तू हे काय करतीयस, सांग ना, तू काय करतीयस. हे प्रियाचा हा तमाशा सगळेजण पाहत असतात, पण तिला कोणीच थांबवत नाही. सायली म्हणते, बस झालं, बस झाला. हा,
तुझा हा तमाशा आता आणि मी पुन्हा एकदा तुला या घराची शांतता अजिबात भंग करू देणार नाही अशी धमकीही देते आणि या घराशी तुझा असलेला संबंध हा कायमचा संपला, अगदी कायमचा आता निघायचं असं म्हणून सायली तिला आता घराबाहेर जायला सांगत असते. घरातील सगळेजण सायलीच्या या रौद्र रूपाकडे पाहत असतात कारण सायली एवढी कधीच चिडलेली नसते, परंतु आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तिने आता प्रियाला घरातून येऊ देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि खरं तर तो अगदी प्रतापपासून ते विमलपर्यंत सगळ्यांनाच पटत असतो आणि म्हणून सायली समोर कोणी काहीच बोलत नाही. तीच प्रियाला आता बरोबर सरळ करून तिला तिची जागा दाखवून देत असती. आणि प्रिया दोघेही घाबरतात. आता कुठे जायचं हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतोच. मग अश्विन हा घरातील सगळ्यांकडे बघतो. त्याला माहीत असतं की घरातील कोणीतरी माझ्याकडे बघून का होई ना प्रियाला घरात घेतील, पण यावेळी ना असं काहीच झालेलं नसतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता आणि कल्पना दोघीही प्रियाच्या बगाचा अशा फेकून देतात आणि हे घर तुझं नाहीये असं रागात म्हणतात. तेव्हा सायली विचारते, आता तुला तुझी लायकी समजली ना प्रिया या घराकडे आणि या दिशेकडे सुद्धा ना तू अजिबात वळून बघायचं नाही, समजलं तर? अर्जुन सुद्धा पुढे येतो. अश्विनला म्हणतो ही मुलगी या घरात येणार नाही म्हणजे येणार नाही. तेव्हा अश्विन रियाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणतो माझ्या बायकोला हक्काच्या घरात जायचे आणि तिची ही इच्छा मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. तेव्हा सायली म्हणते तिची इच्छा ना कधीही पूर्ण होणार नाही अश्विन भाऊजी, कारण तुमची बायको ना फक्त हे घर पोखणार आहे. मग आता अश्विन रागात सायलीला म्हणतो तो अगं तन्वीला या घरात घ्यायचं नाही ना, हे फक्त तू ठरवलस आणि घरातील बाकीचे सगळे जण ना फक्त आणि फक्त तुझ्या तालावर नाचतायत. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि अश्विनला खूप रागात म्हणतो माझ्या बायकोशी ना नीट बोलायचं नाही तर असं हाणून अर्जुन आता खूपच चिडतो. तेव्हा अश्विन अजून पुढे येतो आणि म्हणतो नाही तर काय करणार काय तू? तेव्हा सायली आता रागाच्या भरात प्रियाचा हात पकडते. फरफटतच तिला गेट बाहेर लोटून देते. प्रिया तेथेच रस्त्यावर पडलेली असते. तिच्या बगा कल्पना आणि अस्मिता दोघीही तिच्याकडे फेकून देतात. सायली म्हणते हे बघ, कायद्याने तुझी सुटका केली असेल, मी तुला अजिबात या घरामध्ये ना येऊ देणार नाही असं म्हणून सायली आता गेट बंद करून घेते. प्रिया आणि अश्विनची हकालपट्टी घरातून शेवटी झालेली. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.